देखिए 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 ये किस तरीके से यहाँ, ये देखिए प्रदर्शनकारियों को किस तरीके से यहाँ पर पीटा जा रहा है। अधिवेशनाला खरं तर असं बघितलं जात होतं की डिलिमिटेशन बिल येईल किंवा वन नेशन वन इलेक्शन असं एखादं बिल येईल अशी पण एक चर्चा होती. पण आपण जर बघितलं अधिवेशनाचा पूर्ण पहिला आठवडा जो आहे तो ह्या नीट प्रश्नावर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर गेलेला आहे हा आठवडा. मग खरंच ही बिल येणार म्हणजे सरकार अजूनही त्यावर ठाम आहे, त्यांना अजूनही रेटून न्यायचंय आपलं कामकाज. मोदी सरकारचे जे अजेंडे आहेत ते अजेंडे ते शेवटाला नेतात. ते देशामध्ये कुठलीही परिस्थिती आली असेल, डेव्हलप झाली असेल तरी सुद्धा त्यांचा अजेंडा ते शेवटाला नेतात. ते कधीही कुठलीही गोष्ट अर्धवट सोडत नाही. त्यांना एखादी गोष्ट करायची आहे तर ते करतील. मग गेल्या अधिवेशनामध्ये हे बिल फसलेलं होतं. त्यांनी निश्चय केला की हे बिल आणायचं आणि त्याच्यासाठी फोडाफोडी करायची असते, फोडाफोडी करायची, संख्याबळ मिळवायचं, तर ते संख्याबळ मिळवतील. पुरेशा संख्याबळापर्यंत ते आलेले आहेत. काही थोडंफार इकडे तिकडे काही त्यांना काही हवे आहेत, सदस्य मतं हवी आहेत, तर त्याची बेजवी झाली की हे बिल येईल. त्यामुळे हे बिल येणार हे निश्चित. त्याच्यासाठी त्यांना जे काही करायचं आहे त्या सगळ्या राजकीय त्या गोष्टी त्या करतील. पण आत्ताची परिस्थितीमध्ये आंदोलन महत्वाचं आहे. त्याच्याने एक 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 गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिरियस चॅलेंज खरं तर निर्माण झाले. ते म्हणजे सरकार मानतं की नाही हा भाग वेगळा, पण एक नीटचा इश्यू मोठा झालाय. तर हे निपटवल्यानंतर त्यांना जी काही विधेयक आहेत ती आणली जातील. वंदे मातरमच्या संदर्भातलं विधेयक ऑलरेडी त्या सूचीमध्ये आहे. तर या गोष्टी येतील आणि ते शेवटाला नेतील. याच्यात काही वाद नाही. कॅबिनेट एक्सपान्शनची पण चर्चा होती आणि आपण बघितलं की गडकरी मध्येच इथेनॉल मॅन म्हणून त्यांचा एक प्रश्न झाला, किंवा राम मंदिराचं झालं तर योगींचं झाला, फडणवीस पण झालं. तर एक शीतयुद्ध केंद्र सरकारमध्ये किंवा भाजपामध्ये दिसतंय असं पण एक चित्र आहे. बरोबर. आता सरकारला 12 वर्ष झाली. सत्तेमध्ये इतकी वर्ष राहिल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ऑब्व्हियसली मतभेद होतात, असंतोष निर्माण होतो. ज्यांना सत्ता मिळत नाही त्यांना ती मिळवावीशी वाटते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना अधिक ती बळकट करावीशी वाटते. नवीन नेतृत्व डेव्हलप करावं असं वाटतं. जे नेतृत्व आहे त्याला बाजूला करून आपणच तिथे बसावं असं वाटतं. अशा सगळ्या गोष्टी होतात. हे काँग्रेसमध्ये पण पाहिलेलं आहे. काँग्रेसची सिस्टीम गांधी घराण्याच्या भोवती फिरत असल्यामुळे सर्वोच्च नेता गांधी घराण्यातला फॅमिलीतला सदस्य होता. इथे आत्ताच्या ह्याला कुठलीही फॅमिली नाही, पण मोदी आहेत आणि ते आत्ताच्या घडीला तिथे आहेत. पण नंबर क्रमांक 2 वरती कोण राहणार याची स्पर्धा होऊ शकते आणि ती स्पर्धा सुरू झालेली आहे. मग त्याच्यामध्ये अमित शहा आहेत, योगी आहे, तुमचे देवेंद्र फडणवीस आहेत, ही सगळी नावं आहेत. आता काटशह याच्या सगळी गणितं सध्या सुरू आहेत. त्याच्यातून मग राम मंदिराचं जे काही देणगीचा अपहार चोरीचा प्रकरण आहे ते बाहेर आलं. त्याच्यानंतर जर काही लोक नको असतील तर मग त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक कॅम्पेन केलं जाऊ शकतं किंवा केलं जात आहे. म्हणजे मला असं वाटतं की गडकरींच्या संदर्भामध्ये तर जो काही इथेनॉलच्या संदर्भातला निर्णय हा काय फक्त गडकरींनी घेतला होता का? कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यात तो निर्णय घेतलाय ना. त्याची सगळं खापर तुम्ही गडकरींवरती फोडता आहात. तर याचा अर्थ तुम्ही गडकरींच्या विरोधात कॅम्पेन करता आहात का? असं म्हणजे खरं तर एक चित्र या पद्धतीने निर्माण झालं की तुम्हाला काय नेमकं याच्यातनं साध्य करायचं गडकरींच्या संदर्भामध्ये. कारण तुम्ही E20चं जे आहे ते E20ला पर्याय नाही दिलेला कुणी की E20 अदरवाईज नॉन E20 पेट्रोल असं काही म्हणजे नुसतं पेट्रोल किंवा E20 मिक्स केलेलं ब्लेंडिंगचं हे असं काही नाही. तुम्ही निर्णय घेतलाय आणि तुम्ही ते देशभर लागू केलेलं आहे. मग देशभर लागू केल्यास सगळी जबाबदारी नितीन गडकरींची कशी?
पण त्यांच्या 100% इथेनॉल वगैरे त्यांच्या भूमिकेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता व त्यांच्या काही आर्थिक गोष्टी असतील तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. पण तुम्ही याचा अर्थ तुम्ही सर्वच्या सगळी जबाबदारीच मंत्री म्हणून तुम्ही गडकरींवर ते टाकली तर मग सरकार आहे कशाला? मग ते काय, मग तेच चालवतील ना. तसं नाहीये ते. त्यामुळे ही जी नंबर 2ची जी लढाई आहे ती नंबर 2ची लढाई सुरू झालेली आहे. आता ह्याचे रिव्हर्सिफिकेशन तुम्हाला महाराष्ट्रात पण बघायला मिळतात. ही जी शिवसेनेची तोडफोड झालेली आहे खासदारांची, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर जर नंबर 2ला च्या माणसाला असं वाटत असेल की मी नंबर 1 व्हायला पाहिजे, तर माझी माझी मी टीम तयार करणार. आणि ही टीम काय एका दिवसात तयार होत नाही. मग त्याच्यासाठी मी तयारी करतो. तर त्या त्या तयारीचा भाग म्हणून पण शिंदेंना बळ देणं, एकनाथ शिंदेंना बळ देणं, आणखीन ती तोडफोड करणं हाही भाग त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि ते शिंदेंना जर एकनाथ शिंदेंना जर सीएम बनायचं असेल तर ते ते हो म्हणतील, एका पायावर तयार आहेत ते सगळ्या गोष्टी करायला. आणि म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाची महत्वाकांक्षी असणं याच्यात काही गैर नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी असं मुख्यमंत्री व्हायला हवंय त्यांना, ते ही महत्वाकांक्षा अगदी योग्य आहे. पण त्याच्यासाठी जे जे काही फोडाफोडी आहे तर त्यांचे जे दिल्लीतले बॉस आहेत त्यांच्याशिवाय त्यांना ते करता येत नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे त्यातला की जर समजा अजूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना शिल्लक आहे, काहीही झालं तरी, जे ती थोडीफार जरी शिल्लक राहिली तरी ती शिवसेना ही कधी उसळी घेऊन येईल आणि शिवसेना बीजेपीचं संगनमत होईल हे काही सांगता येत नाही. आता त्यातला एक एक 1% जरी त्यातलं खरं असाल तरी सुद्धा एकनाथ शिंदेना धोका आहे. मग आणि जर मला माहिती नाही, पण असं काही होतं का की उद्धव ठाकरेंच्या वतीने बीजेपीशी बोलणी किंवा एक फिलर दिला गेला, असं काय असेल तर मला माहिती नाही. पण देवेंद्र फडणवीसांना भेटणे किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातून काही फिलर दिला गेलाय का, असं चर्चा जी सुरू आहे त्याच्यातून एकनाथ शिंदेना असं वाटू शकतं की ही शिवसेना उसळी घेतली या शिवसेनेने तर आपलं काय होणार. त्यापेक्षा ताकद जितकी कमी लवकरात लवकर कमी करता येईल तेवढी करून करा. मग खासदार ओढा, आमदार ओढा, नगरसेवक ओढा, कार्यकर्ते ओढा, पक्षातलं जे काही छोटे कार्यकर्ते आहेत ते ओढा. तर हे ओढण्याचे जे भाग जो आहे तो एकनाथ शिंदे दोन गोष्टी करताय. एक तर त्यांचे दिल्लीतले बॉस आणि एक त्यांना ते जुने बॉस वरती पुन्हा येऊन येत. त्यामुळे दोन बॉसची ते डील करतात, एक आजी आणि एक माझी. तर ते दोन दोन लेवलवरती ते शिंदे खेळतात. तर हा 2 नंबरचा जो खेळ आहे हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसा पाहायला मिळतो तसा केंद्रात पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे ही सगळी चर्चा जी आहे ती आतल्या धुसफुसीची, मतभेदाची ही सातत्याने होताना दिसते. आता 12 वर्षानंतर ती अपेक्षित पण आहे. मग ह्यातनच एक प्रश्न निर्माण होतो की मोदी जे आहेत म्हणजे नरेंद्र मोदी हे निवृत्तीच्या दिशेने चाललेत. आणि कारण ते सारखे परदेशात फिरतात, त्या त्या देशात जाऊन पुरस्कार गोळा करतायत. आणि अमित शहा जे आहेत तो पूर्ण देश चालवतोय. हम्म, अर्थार्थी चेहरा हा मोदी आहे, पण कारभार जो आहे तो अमित शहा चालवत आहे. हम्म, तर आपण हे आता बघायला लागलो का की ह्या आंदोलनामध्ये जसं मी मगाशी पण म्हटलं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या इथपर्यंत आंदोलन होतं आणि ते अचानक नरेंद्र मोदीचा राजीनामा द्या हम्म. इथपर्यंत ते आलंय. हे राजकारण कसं आहे? मोदींनी स्वतःला अं, त्या सगळ्या सिस्टीमच्या पलीकडे बांधलेलं आहे. ते 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 ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट, म्हणजे त्याची पण मी पलीकडे गेलेला आहे असा मी आहे. त्यामुळं आय एम द ग्रेटेस्ट. तर त्याला तर कोणी भाजपमध्ये चॅलेंज करत नाही किंवा कोणीच चॅलेंज करत नाही. संघातली लोक पण चॅलेंज, त्यांना मान्य आहे की बाबा मोदी इज ग्रेटेस्ट. तर तर त्याच्या नंतरचे जे सगळं जे आहे तर ती मारामारी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे ती सगळी सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये एक तो ग्रेट असलेला माणूस जर रिप्लेस करायचा असेल किंवा कधी वेळ आली तर तिथे आणखीन एक ग्रेट माणसं बसवायचे, तर खालच्या लोकांना असं वाटतं की आपल्याकडे ग्रेट होण्याची पोटेन्शियल आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की मी ग्रेट होऊ शकतो. तर ती लढाई आहे. तर ते कधीतरी त्या ग्रेटपणाकडे पर्यंत जायचंय. मग ते 29 मध्ये होईल का आणखीन कधी होईल हे माहिती नाही. का ग्रेट असलेला माणूस तो म्हणेल की मी कायमस्वरूपी ग्रेट राहणार. आता तुम्ही नाहीच आहे, म्हणजे आता तुम्ही काहीच करू नका, तुम्ही धडपडत राहा पण मीच ग्रेट आहे, मीच ग्रेट राहणार.
असं जर झालं तर मग काहीच करता येणार नाही. मग म्हणजे ते तिथपर्यंत जाल, पण तुम्ही ते कधी कधी एव्हरेस्ट पर्यंत जाताना एव्हरेस्टच्या टोकाला जाता येत नाही ना, हवामान बिघडतं. त्यामुळे ते हवामान जर सातत बिघडत राहिलं तर मग ते नाही जातात, मग तो ग्रेटेस्ट म्हणून मग तिथंच राहील. तर ते आत्ताची सगळी परिस्थिती तशी आहे. त्यामुळं खरं तर काही लोकांना असं वाटतं की आता पर्याय ग्रेटेस्ट माणसाला दुसरा ग्रेटेस्ट माणसाचा पर्याय असला पाहिजे. मग त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत संघटनेच्या लेवलला किंवा त्यांचे जे काही वैचारिक संघटना असेल त्यांच्या लेवलला. तर पण ते होत नाही आता. कारण असं आहे की आत्ता ग्रेट असलेल्या माणसाला रिप्लेसमेंट तशी सापडत नाहीये किंवा तशी लक्ष लगेच तयार होणार नाही. जर ती नाही झाली तर आपल्या हातातनं सत्ता जाईल, आणि सत्ता गेली तर पुन्हा ते गडगडायला वेळ नाही लागणार आहे. ते किती तुम्ही म्हणलं की आम्ही 100 वर्ष टिकून आहोत आणि या पुढचे 100 वर्ष टिकून टिकून राहू, पण स्टील तुम्हाला सत्ता हवी आहे ना, ती सत्ता का घालवायची? त्यामुळं एका दुविधेमध्ये आहेत. ती दुविधा ती एक फेज असते दुविधेची, त्या फेजमध्ये आहेत. ती फेज किती लांब, किती काळ राहील, त्याची लेंथ किती राहील, हे अजून कळत नाही. पण ती आत्ताची ती त्या स्टेजवरती आलेली आहे. ते पुढच्या टप्प्याला जाण्याच्या तयारीत आहेत. शेवटचा प्रश्न की मोदी सरकारने 12 वर्ष आपण जर बघितलं तर बिनविरोध कारभार केला. कोणी किती आंदोलन करा त्यांना फरक नाही पडला. ते फक्त निवडणुकीमध्ये काय निकाल येणार ह्यालाच ते थोडंफार घाबरतात. म्हणून शेतकऱ्यांचे त्यांनी कायदे मागे घेतले. अदरवाईज ते विरोधकांना ऐकत नाही, कोणाला ऐकत नाही, हवे तसंच काम करतात. पण पहिल्यांदा असं झालं का की 12 वर्षानंतर पहिल्यांदा नीट प्रकरणामुळे मोदी सरकारला कुठेतरी तडे गेलेत. कुठेतरी तुम्ही आन्सरेबल आहात, कुठेतरी तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आता राजीनामा एका त्या मंत्र्याचा तुम्हाला घ्यावा लागेल. इथपर्यंत ती गोष्ट आली आहे का आणि खरंच तो पहिला राजीनामा होईल का? मला तो राजीनामा होईल असं आत्ताच्या घडीला दिसत नाही. म्हणजे कार्यपद्धती बघितली त्यांची तर ते निगोशिएशन करत राहतील आंदोलकांची. ते म्हणतील की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे, मग ते म्हणतील की नाही. आता निगोशिएट कसं की टेबलवरती निगोशिएशनला बसल्यानंतर ना ते तुम्ही युद्ध जिंकताना तहात हारता असं पण होतं. त्यामुळे आता ते तहाच्या स्टेजला आलेले आहेत आणि म्हणजे येण्याच्या ओघात आहे ते आंदोलन, जर समजा येत असेल तर. तर इथे खरा टसल आहे की ही माणसं जी आहेत ना, हे सरकार जे आहे ना, ते खूप मास्टर माइंड आहे या सगळ्या तहामध्ये जिंकण्यामध्ये. ते म्हणजे ते ट्विस्ट अँड टर्न्स जे आहेत ते इतके घेतात आणि त्याचा अंदाज तुम्हाला कुठेही येत नाही. त्यांचं धक्कातंत्र जे आहे ना, ते ते ऍक्च्युली त्यांचे डीप कॅल्क्युलेशन्स आहेत. ते झाल्यानंतरच आपल्याला कळतं की अरे हे झालं, आणि मग धक्का बसतो. पण ते धक्का बसण्याच्या अगोदरचे डीप कॅल्क्युलेशन्स जे आहेत ती करण्याची त्यांची पद्धत आहे, ती त्या पद्धतीनं ते काम करतात. तर अशा वेळेला आतापर्यंत तरी असं दिसतंय की कुणाचा राजीनामा त्यांनी घेतलेला नाही, पण इतका दबाव पण आलेला नाही. त्यामुळे आता पहिल्यांदाच त्यांच्यावर धर्मेंद्र प्रधानावरती दबाव आणला आहे किंवा केंद्र सरकारला पण असं वाटतं की अरे हे आपलं जरा कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, पण काय करायला पाहिजे, निगोशिएशन कशी. तर हे आता या लेवलला आलेलं आहे. पण मला अजूनही वाटत नाही की ते खाली उतरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतील. खूपच प्रेशर झालं तर ते कदाचित विचार करतील किंवा ते असं आश्वासन देतील की आता कॅबिनेटचं एक्सपान्शन आहे, हे अधिवेशन संपू दे, आम्ही कॅबिनेटचे एक्सपान्शन करू, आम्ही तुम्ही म्हणताय तसं या माणसाला काढा, तर दुसरं काहीतरी देऊ आम्ही तुम्हाला आणि तुमचं सगळं समाधान करू, तर तुम्ही आंदोलन मागे घ्या. नाही तर मग तुम्हाला आंदोलन करता येतच, असं सरकार म्हणू शकतं त्या निगोशिएशनच्या लेवलवरती. तर असं कदाचित जाईल असं मला वाटतंय. म्हणजे मी डेफिनेटली आत्ता हे काही स्टेटमेंट नाही करू शकत, पण त्या निगोशिएशन्सची दिशा मला अशा स्वरूपाची दिसते आहे. तर लेट सी काय होतं. तर हे होते महेश सल्लाशकर, ज्यांनी चांगलं विश्लेषण करून आपल्याला सांगितलेलं आहे की मोदी सरकार हे कोणत्या दिशेने सुरू आहे आणि अजून तरी ते फक्त तहाच्या दिशेने चालू आहे. चर्चेला सुरुवात झाली आहे, परंतु संसदेच्या अधिवेशनात त्यांनी त्यांचा जो अजेंडा ठेवलाय केंद्र सरकारने, तो मात्र अजेंडा केंद्र सरकार राबवणारच आहे. हे काय नवीनच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.